नमस्कार. आज आहे मंगळवार आणि आज अंगारकी चतुर्थी पण आहे. आणि अंगारकी चतुर्थी दर 6 महिन्याला येते. तर म्हटलं आज मस्त गणपती बाप्पाच्या आवडीचं मोदक. आणि आता गावाला गेलो होतो तेव्हा येताना घरचे भरपूर नारळ आणले होते. मग काय त्यातलाच एक नारळ फोडला, मस्त नारळ पाणी पिलं आणि खोबरे बारीक करून कढईमध्ये 1-1.5 चमचे तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये खोबरे परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये गूळ टाकून अजून 2-3 मिनिटं परतून घ्यायचं. तर हे जास्त सारून परतायचं ना, नाहीतर मग नंतर कडक होतं. आणि नंतर मग वेलची पूड, जायफळ पूड आणि किंचितसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. मस्त आपलं सारण तयार. तर इथं मी जशी आपण चपातीला कणिक मळतो तशी कणिक मळली होती, पण थोडी घट्ट मळली होती. आणि एक मोठी चपाती लाटून घेतली आणि ग्लासाच्या साहाय्याने छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आणि मस्त असे एकसारखे मोदक बनवून तोपर्यंत एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले आणि चाळणीला तेल लावून त्यामध्ये सर्व मोदक ठेवून 10-15 मिनिटासाठी कमी गॅसवर मस्त वाफवून घेतले. तर मस्त असे मोदक तयार झाले होते आणि मस्त छान दिसत पण होते आणि मस्त मऊ लुसलुशीत झाले. आणि आज मी उपवास सोडायला मटकीची भाजी, चपाती आणि मस्त असे मोदक केले होते. आणि आज चंद्रोदय 10 वाजून 14 मिनिटांना होणार होता. तर मस्त नैवेद्य दाखवून घेतला. तर इथं झाडाच्या आडनं चंद्र काही दिसतच नव्हता. तर मस्त जेवणी झालं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.